श्री गणेशाय नमः. अध्याय 4. दुसरे दिवशी सकाळी गावाची मंडळी गुराख्या समान आली पाहण्या समर्थाला. आदल्या दिवशीच्या नैवेद्याला जो गुराख्यांनी होता ठेविला स्पर्शही ना त्यास केला स्वामीजींनी. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी बसला आहे मंदिरी. श्री शंकराच्या कोणी ऐसे वदले, शिवपिंडीच्या बाहेर आले, दर्शन आपणा द्याया भले. चला नेऊ त्या पिंपळगावाते एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती भली. गावकरी मंडळींनी गावातील नारीनर होते पालखी बरोबर. वाजंत्री होती समोर समर्थांच्या मूर्तीपुढे. मधून मधून तुळशी फुले टाकीत होती मुले. काहींनी गुलाल उधळले समर्थांच्या अंगावरी. समर्थांची अंगकांती गुलालाने झाली लाल. जय जय योगीराज मूर्ती गावकरी बदले. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविले आणून श्री समर्थ भव्य अशा पाटावरी. तोही दिवस तसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. केला लोकांनी विचार, मूर्ती दिसली समोर. आनंद झाला अपरंपार सर्वही लोकांना. स्वामींना केले वंदन, ताटे आणली भरून. त्यामध्ये होती पंचपक्वाने. स्वीकार केला गजाननाने. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावाचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावात. शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी, आमच्याही गावासी आलाही कवलिया. मूर्ती आल्याची वार्ता बंकटलाला समजता, तोही झाला येता पत्नी सवे पिंपळगावा. तेथे त्याने समर्थासमोर जोडले आपले दोन्ही कर. विनविता झाला वारंवार त्या अवलिया ला. आता येतो म्हणून आपण गेलात निघून. त्यास झाले 15 दिन. विचार याचा करा हो. गुरुराया तुम्हाविन भकास दिसे सदन. शेगावाचे अवघे जण चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी शेगावास जाण्यासाठी. बसा गाडीत जगजेठी, चला लवकरी शेगावा. मायलेकांची ताटातूट करणे बरे नाही समर्थ. रोजचे दर्शन घेणारे भक्त उपाशी असतील. तुम्ही न आला शेगावी, मी ममतनु त्यागी न बरवी. आमची सांगा पुरवावी आळ कुणी गुरुराया. बंकटलाल ऐसे बदले समर्थ गाडीत बैसले. शेगावासी निघाले सोडून पिंपळगावाला. महाराज बदले बंकटलालाला, तुझ्या घरी येण्याला भीती वाटते मला, कारण घरची रीती बरी नव्हे. महाविष्णूची कांता की जीचीच अगाध सत्ता, कोंडिले तिला सर्वथा, मग माझी काय कथा. म्हणून येथून निसटलो, येथे बैसलो येऊन निवांतपणे राहिलो या पिंपळगावाला. बंकट बोलला हसून, मी ठेविले कोंडून, म्हणून आता घाबरून गेली नाही मुळीच. ही अशी स्थिती झाली आपल्या वास्तव्यामुळे भली. तुझा मुचावाली रक्षण न होणे तुझविना. जेथे मूल तेथे आई, तेथे दुसऱ्याचा उपयोग नाही. आपुल्या चरणापुढे काही नाही धनाची किंमत मला. तुम्ही उद्धरावे जगाला, न विसरावे आम्हाला. ऐशा भासने गजाननाला शेगावात आणले. महाराज श्री गजानन तेथे राहिले काही दिन. गेले पुन्हा निघून दुसऱ्या गावी. एका दिवशी गजानन शेगावकरांची नजर चुकवून पाहून या शुभदिन निघाले अडगाव ग्रामासी. तो होता वैशाख मास, उन्हाळा कडक खास. मध्यान्हाच्या वेळेस महाराज आले अकोली. तहान लागली फार. चहूकडे वळविली नजर, पण कुठेच दिसेना नीर आजूबाजूला. अंगावाटे निघाला ध्यारा. घामाच्या त्या एक सरा, अधर चुकला खरा पाण्याविन समर्थांचा. ऐसे दुसऱ्याच्या प्रहरी, ऐसे दुपारच्या प्रहरी, भास्कर नामे शेतकरी करीत होता काम जरी आपल्या शेतावर. भास्कराची पाहता स्थिती समर्थ मनी चिंतिती. हा कृषीवर असावा निश्चिती, जगाचा अन्नदाता. त्या अकोल्याच्या शिवाऱ्यात जलाची दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळ मिळेल घृत, परी जल मिळणे कठीण. भास्कराने गावातून नीर आणले कळशीतून. स्वतःच्या डोईवरून स्वतःला पिण्यासाठी. पाठीशी भाकर, डोईवर जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेतावर येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविले. त्या ठिकाणी स्वारी आली गजाननाची जल मागण्या. समर्थ बदले भास्कराला, तहान लागली मला, दे पाणी प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बाबा थोर साचे. पाण्यावाचून मनुष्याचे रक्षण होणे कठीण. धनिक पान पोया घाले ती. हमरस्त्याच्या मार्गावरती याचे कारण शोध चित्ती. म्हणजे कळून येईल तुला. भास्कर बदला त्यावर, तू आहीस दिगंबर. तुला दांडग्या पाचिता नेर, पुण्यलाभ गोठला. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी पुण्याच्या शोभती गोष्टी. पाजिता नीर तुझ्यासाठी ते उलटे पाप होय. तू भीक मागून दररोज दष्टपुष्ट केले शरीर. तू झाला धरणीला भार, आपुली ह्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली
सकाळी डोक्यावर त्या आयत्या बिळावर नागोबा तू बनू नको, तुला नाही देणार पाणी, नको करू मजला विनवणी, हे सांडाळा तू इथून काळे कर्रे लवकरी, तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जगाजगी, म्हणूनच आम्ही अभागी झालो चहूखंडात. बोलणे भास्कराचे समर्थांनी ऐकले साचे, हास्य केले स्वतःचे आणि निघती झाले तिथून. थोड्याशा अंतरावर होती एक विहीर, समर्थ जाती झाले भराभर, तोच भास्कर ओरडला, कशाला जातो वेळ तिथं, आहे विहीर कोरडी ठणठणीत, इथल्या एवढ्या परिसरात जल नाही कोठेही. समर्थ बोलले त्यावर, भास्करा तुझं म्हणणं आहे खरं, विहिरीत नाही नीर, पण प्रयत्न मी करू इच्छितो. तुम्हा सम लोक बुद्धिमान जलाने होतील हैराण, हे मी माझ्या डोळ्यानं पाहून स्वस्थ बसू कसा. समर्थ विहिरीपाशी आले, डोकावून आत पाहिले, थेंब नाही हे त्या समजले विहिरीमध्ये पाण्याचा. आणि ते हताश झाले, एका दगडावरी बैसले, डोळे मिटून ध्यान केले त्या जगदीशाचे. हे वामना वासुदेवा विठ्ठला हे राघवा, लोक अकोली गावा पाण्या वाचून त्रस्त झाले, मानवी प्रयत्न अवघे हरले, म्हणून तुझला प्रार्थे पाव आता माऊले, पाणी दे या विहिरीला, तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात तूच रक्षिली पांडुरंगा, कर नखाग्री धरीला गिरी, तूच किरे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्रयी कवनास, दामाची पंत ठाणेदार, त्याच्यासाठी तू झाला महार, चोखोबासाठी ओढली ढोर, रक्षिली पाखरे माळाची, ऐसे विनविता ईश्वरा, फुटला विहिरीचा जरा, उफाळ्याच्या साजरा विहीर भरली क्षणाधार्थ, तेच पाणी समर्थ प्याले, हे भास्कराने पाहिले. हे असे कसे झाले, तर्क काहीच चालेना. वर्षे झाली 12, पाणी नाही विहिरीस, तिला एक घटकसे, जलमय केली समर्थाने. यावरून हा कोणीतरी खचित असावा साक्षात्कारी, उगाच फिरतो पिशापरी, हे आता मज उमजले. शेतीचे काम सोडून भास्कराला धावून धरिता झाला चरण, मुखे स्त्रोत आरंभिले, हे मानवा रूपी परमेश्वरा, ह्या तान्हावरती दया करा. पश्चाताप होतो मज ईश्वरा, तुम्हा टाकून बोलल्याचा, तुमचा अधिकार किती मोठा हे तुमच्या कृतीने कळले आता. मी तुझं न सोडणार कृपावंता, मजशी दूर लोटू नका. समर्थ बदले भास्करा, दुःखी व्हायचे न कारण तुला, डोईवर पाण्याच्या घागरीला आणण्याचे तुझं कारण नाही. तुझ्यासाठी मी विहिरीला निर्माण केले जलाला, इथून नेई पाण्याला. तू भास्करा यापुढे कित्येक वर्षे हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला साक्षात्काराचा लावाला सुरुंग खडक फोडला तुम्ही देवा, त्यामुळे फुटला खडक, भावरूपी आले उदक, आता मळा निशंशक भक्तिपंथाचा लावीन मी. पाणी लागले विहिरीस ही वारता आसपास पसरता, जन दर्शनास धावून आले गजाननाच्या. जसा मधूचा लागता सुगावा, मक्षिका घेती दावा, किंवा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावणी, तैसे लोक तेथे आले दर्शनासाठी जमा झाले. विहिरीचे पाणी पाहिले पिऊनी त्यांनी ते धवा, जल निर्मळ शीत मधुर, अमृताहुनी गोड फार, करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. बंकटलालाच्या सदनी वसती केली महाराजांनी, घडलेली ही त्या ठिकाणी गोष्ट आहे. गावाच्या दक्षिण बाजूस बंकटलालाचा होता मळा खास, समर्थ गेले एक दिवस कणसे मक्याची खावया, बहुत मंडळी होती बरोबरी, कणसे खावया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची, जलाने भरली विहीर, तिला होते पाणी अपरंपार, मात्र एक झाड थोर जवळ होते चिंचेचे, कणसे भाजण्यास्तव काटक्यांसी लाविला विस्तव, त्याने साधला डाव, दूर झाला गगनोत्तरी, त्या युगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागले, चिंच वृक्षावरी बले, त्याच्या माशा उठल्या की माशा उठल्याचे पाहुणी, सारी मंडळी गेली पळूनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो, त्या आग्या मोहोळ्याच्या मक्षिका पसरल्या मळ्यात देखा, गोंगड्याचा करुणी बुरखा काही गेले पळून, आपल्या आसनी निर्धास्त बसले होते योगी समर्थ, हलले न यकिंचित, विचार केला माशांचा, ऐसा विचारे आनंदातच महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा घेऊन बैसल्या, मक्षिका चावती वरच्यावरी, त्यांची न ते परवा करीत, त्यांचे काटे शरीरी बोचले असंख्यात. यास झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे मन फार व्याकुळ झाले दुःखाने, कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला, मक्याची कणसे खावयाला मंडळींच्या बरोबर, अशा गजाननाला लागून दुःख द्याया मीच कारण, हे का झाले शिष्यपण, माझे हात
हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हेच जाणले अंतरी समर्थ श्री गजाननाने. ते वदले माशांना, इथून तुम्ही निघून जाना. माझ्या बंकटलाला कारणा तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच माझा भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिला आपल्या नीच दृष्टीने. बंकटलालाकडे पाहुनी वदले समर्थ हसूनी, चांगली दिलीच मेजवानी आम्हास तू माशांची. अरे त्या माशा विषारी बसल्या माझ्या अंगावरी. पाहून जाऊ पाहत नव्हत्या दुरी माझ्यापासून बंकटा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचोनी. जे बर्फी पेढे खाती माशा येता पडून जाते. ते भक्त असतात स्वार्थी यात मुळी नसे शंका. बंकटलाल मधुरोत्तर करता झाला त्यावर. महाराज अनौका सोनार काटे माशांचे काढावया. गांधी गणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हायचा परिहार सांगा उपाय कोणता. बंकटलालाचे हे भाषण समर्थांनी केले श्रवण. यात विशेष काही न डसणे स्वभाव माशांचा. मलाच त्याची बाधा होणार नाही कदा. त्या मक्षिकारूपी सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून सोनार चिमटे घेऊन आले. देहावरती शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले माशांचे पहावया. महाराज वदले तयांना, काय या वंद्या मैथुन्या करीत असा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमटीची गरज नाही मुळीसाची. साक्ष या गोष्टीची मीच लावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोधून धरले तो काटेवर आले रुतलेल्या जागातून. हा पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळता अधिकार श्री गजानन स्वामीचा पुढे कणचे वाजले. सर्वांनी ती भक्षिले. अस्तमानी निघून गेले मंडळी आपुले घरी. गजानन महाराज कोटाला गेलेस बंधूच भेटण्याला. हे अकोटा आहे ईशान्येला. शेगाव पासून 18 कोस. अकोटच्या सानिध्याची एका निबिड अरण्याची नरसिंग राहे अहर्निशी. एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण्य. निंब अश्वस्थ रांता जन वृक्ष येथे उदले. लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बसल्या असती. गवत वाढले भूमीवरती. सर्प वारुळी असंख्यात. अशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित गजानन त्यासी भेटावया. त्या नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले अवचित गजानन त्यासी भेटावया. त्या गजाननाला पाहून नरसिंग गेला आनंदून. दोघे एका आसनी बसून गप्पा मारू लागले. अनुभव ते आपापले एकमेका सांगू लागले. नरसिंगा, तू उत्तम केले. प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा आणि स्वीकार केला योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. कर्म, भक्ती आणि योग हे शास्त्राचे 3 मार्ग. फळ तिघांचे एक बग. बाह्य रूपची वेगळे. चित्ती प्रपंचाची अशीच. मुलामुलींची आसक्ती मुळीच असता कामा नये हीच शिकवण होय नरसिंगा. गार पाण्यात राहते परी न वारी शिरू देते. तैसेच वागणे संते या प्रपंचात. नरसिंग म्हणती, बंधुराया मला तू मला भेटावयाला. तुला केवढी आहे दया माझ्याविषयी. तू कथिले जयापरी तैसाच वागेन भूमीवरी. मी जाण वरच्यावरी असाच भेटी द्यावा तू. जसे प्रारब्ध दयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे घडायचे लोकाचारी निसंशय. आता विनंती एवढीच खरी. व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी. मी धाटका बंधू आहे तुझा. नंदीग्रामा राहिला भरत. रामाची वाट पाहत तैसाच मी या कोटात पाहतो वाट तुझी. तुला इथे यावया अशक्य काही नाही सदया. तुमच्याजवळ योग क्रिया अवगत आहेत पहिल्यापासून. ऐसे हितगुज उभयंताचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे. दोघांनाही गजानन आले भेटण्यास. आपल्या परमदोस्तास ही बातमी एकोटास गुराख्यांद्वारे समजले. ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पाहावया द्वय संतांशी. एकमेकास ऐसे म्हणती, चला चला रे सत्वर गती. गोदा आणि भागीरथी यांचा संगम झाला
सारण्यात या भेटीरूप प्रयागास जाऊ आपण स्नानास या महोदय पर्वणीस साधून घेऊ चला हो. तोच इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले भेट न झाली लोकांची. कमलाकांताने रचलेला चतुर्थोध्याय समाप्त झाला. नमनसो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवन्तु. श्री हरिहरा पर्णनमस्तु. इति श्री गजानन भक्ति विजय ग्रंथस्य चतुर्थोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.